हा सामना टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूबवर लाईव्ह आहे. कालच्या सामन्यामध्ये साधारणतः 65,000 व्ह्यूज या यूट्यूब लाईव्हला आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि अतिशय जास्त परिसरामध्ये आपला हा सामना या ठिकाणून लाईव्ह पाहिला जातो. लक्ष ठेवा, मॅच 4 ओव्हरची आहे. थैंक यू गणेश दादा बारे. चलते मैच की तरफ. क्वार्टर फाइनल, लास्ट क्वार्टर फाइनल. क्या काटा एक बार फिर से ओ कवर पॉइंट के ऊपर से सीधे फेंस पर. अंपायर का निर्णय आना बाकी है. हाँ, बहुत बड़ी मछली जाल में. ये हल्के हाथों से खेला है, सेंसिबल क्रिकेट. जानते कि राहुल राय बहुत अच्छे फॉर्म में है. उनके विरुद्ध बड़ा शॉट खेलना इतना जल्दी पॉसिबल नहीं है. थोड़ा सा सेट होना पड़ेगा आपको उसके लिए. सिंगल लिया है, अपना अकाउंट ओपन किया है अनिकेत ने. बाबू खामकर दूसरी तरफ एक विस्फोटक बल्लेबाज. बहुत ही रोमांचक जीत हासिल की है पिछले ही मुकाबले में रुद्रा फाइटर्स ने. अजय रांझणे मैन ऑफ द मैच ठहरे, मैन ऑफ द मैच साबित हुए और एक उनकी धारदार गेंदबाजी की बदौलत ये मुकाबला खेलते हुए क्वार्टर फाइनल मैच. नॉर्थ स्टार ट्रॉफी आप देख रहे हैं, 2023 दूसरा पर्व, दूसरा दिन. तेज तर्रार गेंद, शॉट आर्म फुल, अंदरूनी किनारा, विकेट का पतन. बाबू खामकर बैक टू द पवेलियन. राहुल रॉय
वो खिलाड़ी हैं, किसी भी वक्त वो गियर बदल सकते हैं, लेकिन उसके लिए उनको ज़्यादा देर तक विकेट पर खड़ा रहना ज़रूरी है। पिछले मैच में भी ऐसा ही कुछ हुआ, ज़्यादा देर तक खड़े ज़रूर रहे लेकिन भाग्य साथ नहीं था। बड़े हिट लगाने के लिए कोशिश की लेकिन सफल नहीं हुए। लेकिन इस मैच में यहाँ पर मौका है और दस्तूर भी है आपके पास। पहली पारी में आप बल्लेबाजी कर रहे हैं और बाबू खामकर के आउट होने के बाद और अमित कोहली के जाने के बाद बहुत बड़ी जिम्मेदारी प्रशांत के कंधों पर है। वो कड़क शॉट है लेकिन फील्डर डीप में मौजूद है। लॉन्ग ऑफ पे 2 बाउंस, गेंद को फील्ड किया, राहुल के हाथों में एक सटीक थ्रो। टोटल स्कोर है 8। आप देख रहे हैं नॉर्थ स्टार ट्रॉफी 2023 दूसरा दिन और दूसरा निर्णायक दिन आप देख रहे हैं। दूसरे हाफ का ये क्वार्टर फाइनल मुकाबला। विकेट के पीछे प्रथमेश पवार नाना को हम देख रहे हैं। श्रेयस कदम पिछले मुकाबले में बहुत ही जबरदस्त क्रिकेट उन्होंने दिखाया लेकिन टीम को आगे नहीं ले जा पाए। ओहो क्या बात है, परफ्यूम डिलीवरी इस बार बिल्कुल कान के बगल से निकली है। फुलर लेंथ और शॉर्ट पिच डिलीवरी का इस्तेमाल बखूबी कर रहे हैं राहुल रॉय। एक शानदार ओवर समाप्त हुआ। इस ओवर में भी 2 विकेट प्राप्त किए उन्होंने और इस स्पर्धा में कुल मिलाकर अब तक 7 विकेट ले चुके हैं राहुल रॉय। ये पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे रनों की कुल संख्या है 8 रन 2 विकेट के नुकसान पे। ओहो क्या गति है देखिए, लेकिन ये गति कहां पर फिनिश होगी? अंपायर का इशारा देखना होगा, लेग बाय का इशारा। प्रशांत के पैरों पर लगी गेंद लेकिन इस बीच 1 रन दौड़ के पूरा किया गया। लेग बाय के रूप में स्कोर को आगे बढ़ाकर पहुंचा दिया गया है अब 9 के योग पर। दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं। पहली पारी ये क्वार्टर फाइनल मुकाबला 4 ओवर का मैच होगा, ध्यान रहे। आतिश को भी हम देखने वाले हैं दूसरी पारी में। जबरदस्त उम्दा आयोजन युवक मंडल सिद्धेश्वर बॉयज जनमित्र फाउंडेशन के संयुक्त तत्वावधान में नॉर्थ स्टार ट्रॉफी 2023 दूसरा पर्व, दूसरा और निर्णायक दिन। एक और तेज तर्रार डिलीवरी, क्या बात है, पढ़कर एकदम नीचे की तरफ रही, सबमरीन डिलीवरी कहा जा सकता है। ये प्रथमेश पवार के भी हाथ में नहीं आई। अंदाजा लगा सकते हैं कितनी तेज गति से गेंदबाजी कर रहे हैं ज़ीशान खान, मराठा एक्सप्रेस के नाम से मशहूर। पिछली गेंद बाई का इशारा अंपायर का। स्कोर डबल डिजिट में जा पहुंचा है, दहाई के आंकड़े पर। ओहो जड़ में डाली थी गेंद, खोद कर निकाला इस गेंद को, 1 रन पूरा किया है। लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, फंबल होते तो मिल सकता था रन लेकिन कोई फायदा नहीं। फील्डर बिल्कुल चौकन्ने और तैनात है वहां पर, केवल 1 रन मिलेगा प्रशांत को। स्कोर आगे बढ़ के पहुंचेगा 11 पर। दूसरे ओवर का खेल, 3 गेंदें हो चुकी हैं अब तक और 3 गेंदें आना बाकी हैं। ज़ीशान खान ने अब तक पूरी तरह से बांध कर रखा है, कोई मौका नहीं दे रहे। खराब गेंद जरा भी नहीं आ रही उनकी तरफ से। अनिकेत, फुल टॉस गेंद है, नो बॉल का इशारा प्रीतम पर अब गेंद के नीचे, और जैसे ही उनको पता चला कि नो बॉल है उन्होंने तुरंत गेंद को थ्रो किया। केवल 1 रन प्राप्त हुआ है तो 1+1 नो बॉल +1 यहां पर 2 रन मिलेंगे, लेकिन ये गेंद ज़ीशान को फिर से फेंकनी पड़ेगी। स्कोर आगे बढ़ के पहुंचा है अब 13। प्रशांत अभी तक खामोश है, पहले मैच में भी कुछ खास उनके तरफ से देखने को मिला नहीं।
क्या इस मैच में कुछ बड़ा प्रहार देखने को मिलेगा, नजर रहेगी हमारी। ओ एक और फुल टॉस बॉल मिस कर गए, निराश है अपने आप से जीशान। स्टंप की लाइन में गेन करना चाहते हैं लेकिन थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर निकली, बाहरी किनारा लगा है, बाई का इशारा अंपायर का। यस, तो बैट से नहीं है, ये भी एक्स्ट्रा रन के खाते में जाएंगे। स्कोर आगे बढ़ के पहुंचेगा अब 14। ये महत्वपूर्ण चुनौतीपूर्ण पड़ाव है, इसे पार करने के बाद सीधे सेमीफाइनल में आप पहुंचेंगे जहां पर सिद्धेश्वर बॉयज बबन टाइगर्स इंतजार कर रहे हैं अपने विरोधी टीम का। दोनों में से कौन सी टीम होगी जो वहां तक पहुंचेगी? प्रथमेश पवार जो कि पिछले मैच में कुछ खास कर नहीं पाए, यहां पर उनके ऊपर भी जिम्मेदारी रहने वाली है बहुत बड़ी। ये जड़ में डाली यॉर्कर लेंथ, लगातार ब्रह्मास्त्र का उपयोग कर रहे हैं जीशान खान। एक पूरा किया है, नॉन स्ट्राइकर, इन पर कोई भी बैकअप नहीं और उसका फायदा उठाया प्रशांत और अनिकेत ने दौड़ पड़े दूसरे रन के लिए तेजी के साथ। लेग बाय का इशारा अंपायर का। 2 रन के साथ अब स्कोर आगे बढ़ के पहुंचा है 16। रन्स बन रहे हैं, देखिए चाहे बाउंड्री लग नहीं रही है लेकिन पता है कि 1-1 2-2 रन से भी आप एक अच्छे लक्ष्य तक पहुंच सकते हैं, क्योंकि लाखों किलोमीटर की यात्रा भी एक एक कदम से ही शुरू होती है। और ये दिखाते हुए प्रशांत इंतजार में है, कब लूज डिलीवरी मिलेगी, कब खराब गेंद मिलेगी, टूट पड़ेंगे, लेकिन उसके लिए हमें भी इंतजार करना पड़ेगा, वो मौका कब आएगा। पटकी हुई गेंद, शॉर्ट आर्म पुल, इस बार गेंद को जबरदस्त तरीके से खेला है और गेंद सीधे स्क्वायर लेग के फील्डर के सर के ऊपर से मैदान के बाहर। 4 रन के लिए रवाना। एक अच्छा ओवर बीता है, 12 रन इस ओवर में आए हैं। कुल मिलाकर टीम का स्कोर जा पहुंचा है 20 रन के योग पर। 2 ओवर की समाप्ति, 20 बने हैं और 2 ओवर का खेल बाकी है। 12 गेंदें और 12 गेंदों में कम से कम 25 या 30 का टारगेट यहां पर रखना जरूरी है। यहां पर 4 गेंदबाज यूज करने हैं। पिछले मैच में 5 ओवर के खेल में राहुल रॉय अपने 2 ओवर कर चुके थे, लेकिन यहां पर केवल 1 ओवर राहुल रॉय का और अब अगले ओवर में नए गेंदबाज बॉलर सलमान। पिछले ओवर में भी बहुत अच्छी गेंदबाजी की थी, पिछले मैच में माफ कीजिए, और अब इस मैच में एक बार फिर से उनके ऊपर जिम्मेदारी है। वहीं दूसरी तरफ कैप्टन किधर है इसका? सिद्धेश्वर का, बबन टाइगर्स का। बबन बुला लेना, अपना टीम है नजदीक, ट्रॉफी दिला देते ना। अनिकेत सामना करेंगे सलमान का। सलमान बहुत ही किफायती गेंदबाज हैं और काफी नपीतुली गेंदबाजी करते हैं। एक लाइन और लेंथ उन्होंने पकड़ कर रखा है, लगातार उसी पर टप्पा गिराते हैं और सफलता हासिल की है लगातार परेशान करने में बल्लेबाजों को। अब तक प्रशांत गोरगांवकर अपने नाम के अनुरूप, जिसके लिए वो फेमस है, जाने जाते हैं, अब तक उनका रौद्र रूप देखने को मिला नहीं है। वो समय कब आएगा देखते हैं। ओहो क्या बढ़िया गेंद है, मजबूर कर रहे हैं बल्लेबाज को, अपने आप को रक्षात्मक रवैया अपनाकर खेलने के लिए मजबूर कर रहे हैं सलमान। केवल 1 रन प्राप्त हुआ है इस बार भी। स्कोर आगे बढ़ के पहुंचा है 22। तीसरे ओवर की 2 गेंदें, इसके बाद अंतिम ओवर का खेल शेष रहेगा। क्वार्टर फाइनल मुकाबला आप देख रहे हैं, नॉर्थ स्टार चषक का ये दूसरा दिन और दूसरे दिन का ये महत्वपूर्ण मैच। सीधे बल्ले से खेला इस बार, रिस्क उठाया है और रिस्क में एक बार फिर से सफल हुए हैं। 4 रन के लिए गेंद मैदान से बाहर। अनिकेत के बल्ले से निकलता हुआ ये काफी देर के बाद आया ये चौका, मच नीडेड बाउंड्री है। बबन जितना लोग है उनको बुला लेते हैं। बबन जो अपना सलमान के खिलाफ आक्रामक रुख पहली बार अख्तियार किया गया है इतना। अब देखना है सलमान वापसी करेंगे या फिर अनिकेत। सबके हाथ से ट्रॉफी दिला देते ना। एक बार फिर से ओहो तेज तर्रार गेंद, लेकिन ये बाहर थे स्टंप के। वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ के पहुंचा है 27।
27 रन बने हैं। अगर यहां से देखा जाए तो कुल मिलाकर 9 गेंदों का खेल बाकी है, और जब तक प्रशांत है मुझे लगता है कि प्रशांत जरूर इसमें कुछ बढ़ोतरी करेंगे बड़े हिट लगाकर। अब देखना है अनिकेत क्या करेंगे अगली गेंद पर। ओहो क्या शॉट है, जबरदस्त हिट चेतन के हाथों में, वेल जज कैच, क्या बात है। चेतन को चोट लगी है लेकिन उसकी परवाह किए बगैर उन्होंने वो कैच लपका है। टीम के कप्तान है और कप्तान को पता है कि ये समय की मांग है कि ऐसे कैच छोड़े नहीं जाए। विकेट का पतन, अनिकेत बैक टू द पवेलियन। ऑलराउंडर हैं गेंदबाजी में, तो अपना दमखम दिखाया, लेकिन टीम समय की मांग है यहां पर कि बाबू बड़े हिट लगाएं। शॉर्ट आर्म पुल, हवा में गेंद, विकेट कीपर प्रथमेश नाना पवार के हाथों से गेंद दूर। अंपायर का इशारा आता हुआ वहां पर 1 रन दौड़ के पूरा किया गया दोनों बल्लेबाजों के द्वारा, और स्कोर आगे बढ़ के पहुंचा है सिंगल के साथ। कुल मिलाकर अब 28। अंतिम गेंद है इस ओवर की। एक बार फिर से चारों खाने चित, बारी किनारा सीधे प्रथमेश पवार के हाथों में, विकेट का पतन। और अंतिम गेंद पर विकेट लेने के साथ ही सलमान ने ये ओवर फिनिश किया है, और प्रशांत कोरगांवकर बैक टू द पवेलियन। ऑन फायर, आए हैं 2 अतिरिक्त रन वाइड के रूप में, और एक बहुत लंबा छक्का, ये आज के दिन का सबसे लंबा हिट था।
अजय रांझ ने, अब देखिए ये ताकत है अजय रांझे की बल्लेबाजी की, सोचने पर मजबूर कर दिया है। वहां पर विचार विमर्श हो रहा है, यानी कि दबाव इस समय गेंदबाजी टीम पर है। अजय के पास एक ही काम है, जितनी भी गेंदें उनको खेलने को मिले वो सारी की सारी मैदान के बाहर होनी चाहिए। और चेतन यादव वापसी करना जानते हैं, क्या कर पाएंगे, ये बहुत बड़ा सवाल है। एक और कड़क शॉट, फ्लैट शॉट, फील्डर, लेकिन कोई फायदा नहीं, सीधे हवा को चीरती हुई गेंद। पूछ रहा है अजय रांझ ने, 2 गेंदों में 2 लगातार छक्के, क्या तीसरा भी आएगा? ये लेग स्टंप के बाहर, प्रेशर प्रेशर, दबाव साफ देखा जा सकता है चेतन यादव के ऊपर। लेकिन चेतन को पता है उनको करना क्या है, किस तरह से कमबैक करना है। अभी भी उनके पास समय है, 3 गेंदों का खेल बाकी है, 4 गेंदों का खेल बाकी है। ओहो, एक बार शॉर्ट आर्म पुल किया है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर डीप में, 1 रन पूरा किया है, दूसरे के लिए जाना चाहेंगे निश्चित रूप से। फील्डर काफी दूर है, जब तक पहुंचेंगे और थ्रो आएगा जीशान खान जब तक गेंद को उठाएंगे। 2 रन तो पूरे हो चुके हैं और सुरक्षित अपने क्रीज में। तीन गेंदे और आना बाकी। ओहो, कड़क शॉट, हवाई फायर। 'अजय रांझे ऑन फायर। विकेट के पीछे प्रीतम पर अब खड़े हैं, देखिए लगातार हिदायत दे रहे हैं, चेतन को कह रहे हैं कि आप थोड़ा सा शॉट डालिए, थोड़ा सा पीछे से घुमाइए, मैं शॉट कीपिंग कर रहा हूं। थोड़ा सा ऊपर रखेंगे तो फिर चुनौती हो सकती है। क्या एक और? यस, ओ माय गुडनेस, आउट ऑफ द पार्क। चौथा बड़ा हिट इस ओवर में, 4 छक्के लगा चुके हैं और ये सबसे महंगा ओवर इस पारी का, और इसी पारी की बदौलत 40 तक पहुंचना मुश्किल था। 4 वो बॉल स्कोर 4 6, और सच में यहाँ पर हमारे आमदार साहब भी आनंद ले रहे हैं कि रबर बॉल में लेदर बॉल, वो तो हमेशा लेदर बॉल खेले हैं, लेकिन अभी रबर बॉल में इतना जबरदस्त ट्रैवल करता है बॉल, उनको भी अभी लग रहा है कि थोड़ा सा रबर बॉल का आनंद वो लें। सिद्धेश्वर बॉयज बबन टाइगर के टीम को स्टेज पे आना है फटाफट, सभी ने आना है। मिश्रा, उमेश, साई, पूरा पूरा टीम आओ ना। हर्ष, सगळ्यांनी या, सिद्धेश्वर बॉयजनी पण यायचंय। जोरदार तालियां अजय रांझे के लिए। 7 गेंदों में महज 29 रन बनाए, 4 बड़े बड़े लंबे छक्के, जब टीम की जरूरत थी उस जरूरत पर वो खरे उतरे। और पिछले मैच में हेमंत आ जाओ ऊपर आ जाओ सब लोग।
8 रनों का ये चेजेबल है, 4 ओवर में ये रन्स बन सकते हैं। हमने 83-84 रन भी चेज होते हुए देखे हैं। यहाँ पर अब बहुत बड़ी चुनौती रहने वाली है दूसरी पारी में, जब रुद्रा फाइटर्स यहाँ पर उतरेंगे गेंदबाजी करने के लिए। तो फिर देखना है आगे क्या होने वाला है। मैं सीधे रुख करूंगा हमारे आदर्श, हमारे बहुत ही सम्मानीय कमेंटेटर जो डोंबिवली से कांदिवली तक का प्रवास करके यहाँ तक हमारे बीच आए हैं, उनका बहुत बहुत स्वागत है। और प्रथमेश पवार नाना हमारे बीच अब बल्लेबाजी में आप एक्शन में देखेंगे। 60 रनों का लक्ष्य है दूसरी पारी में। प्रसाद परब सर को मैं आमंत्रित करूंगा कमेंट्री बॉक्स में। मराठी भाषा की बुलंद आवाज, राज्य भाषा में सुनेंगे आप उनकी जुबानी। प्रसाद सर, ओवर टू यू। थँक्यू राजेश आशिष। पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण फलंदाजी जर बघितली तर एवढी काही खास नव्हती. इव्हन आपण बघितलं गोलंदाजांनी मात्र खूप चांगला अटॅक केला होता. गोलंदाजीमध्ये आपण पहिले षटक राहुल रॉयचं बघितलं, धावा खर्च केल्या त्या 8, 2 विकेट त्याने काढल्या. त्यानंतर दिशान खानचं 12 धावांचं षटक विकेट त्याला मिळालं नाही. सलमानने 8 धावांचं षटक टाकलं, पण निर्णायक षटकामध्ये आपण जर बघितलं तर होत्याचं नव्हतं झालं. तब्बल 31 धावा कॅप्टनच्या विरोधात, संगणकाच्या विरोधात तब्बल 31 धावा. षटकारांची संख्या जर आपण बघितली या षटकामध्ये तब्बल 4 षटकार ठोकले गेले आणि त्यामुळे आपण बघतोय धावसंख्या तब्बल 59 धावा धावफलकावर आणि 60 धावांचं लक्ष्य इथे ठेवलं आहे सामना जिंकण्यासाठी, ते मुंबई किंग या संघासमोर. मुंबई किंग म्हणजेच चेतन जाधवच्या कॅप्टन्सीमध्ये हा संघ इथे उतरला आहे. खूप चांगला आतापर्यंत परफॉर्मन्स या संघाचा बघायला मिळतोय आणि बघायचं आहे की या संघातला कुठला संघ पुढे येईल जो सिद्धेश्वर बॉईज बबन टायगर या संघासमोर 2 हात करेल. नॉर्थ स्टार ट्रॉफी तुम्ही अनुभवत आहात, एन्जॉय करत आहात सलग दुसऱ्या पर्वामध्ये, दुसऱ्या वर्षामध्ये. आणि आज स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस, शेवटच्या टप्प्यात आम्ही आलो आहोत. यानंतर एक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे 2 सामने बाकी आहेत आणि हे सर्व सामने 4 षटकांचे आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे वेळेवर सामने सुरू करा. लक्ष्य 60 धावांचं, 60 रन्स टू विन द मॅच. आणि 2 अत्यंत अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगला येतात, बॅटिंगला येत आहेत. एक आपण बघतोय म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पवार आणि त्याच्यासोबत प्रीतम परब. एकावधीला आपण बघतोय म्हणजेच गोलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. ज्यांना मात्र रुद्र फायटर्सला मात्र या धावा डिफेंड करायच्या आहेत, संरक्षण करायचं आहे या धावसंख्येचं. आणि ती चर्चा सुरू आहे, विचारविनिमय सुरू आहे. आणि त्यानंतर मात्र सर्व आता खेळाडू आपापल्या जागेवर जातील आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये बघूया कुठला गोलंदाज या डावाची सुरुवात करतोय. खूप काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळाल्या. 1000 झाडांचं वृक्षारोपण ही सुद्धा एक संकल्पना सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेबांची आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ती राबवली जाते, प्रत्येकाच्या माध्यमातून राबवली जाते. युवक मंडळाचा सुद्धा उल्लेख करेन, त्याचबरोबर मी उल्लेख करेन तर म्हणजेच जनमित्र फाउंडेशनसुद्धा मी उल्लेख करेन. सर्वांचं मात्र सर्वांची मेहनत राहिली आहे हा सगळा संकल्प, ही सगळी संकल्पना राबवण्यामध्ये. स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेत आपण बघतो की सन्माननीय गणेश बारे साहेब, त्याचबरोबर महेंद्र गुरव साहेबसुद्धा यांच्या माध्यमातून त्यांची सर्व टीम मात्र अक्षरशः कंबर कसली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षात तुम्हाला एक यशस्वी क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. नॉर्थ स्टार ट्रॉफी. स्ट्रायकिंगला प्रथमेश, नॉन स्ट्रायकिंगला प्रीतम. षटक क्रमांक 1 मध्ये पहिले षटक घेऊन आशिष. पंच इशारा करतात, सिग्नल करतात, सामने ते सुरू होतोय. पंचांच्या भूमिकेसुद्धा आपण खूप चांगली भूमिका या सर्व पंचांची बघितली आहे. भावेश नायर आणि त्याचबरोबर पराग पाटील. एकही कॉन्ट्रोवर्सी स्पर्धेमध्ये नाही आहे, याचं पूर्णपणे क्रेडिट या दोन्ही पंचांना जाते. TennisCricket.in च्या माध्यमातून ही सर्व टीम, जितेंद्र पवार, रोहन कदम जे आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत, स्कोररच्या भूमिकेत माझ्यासोबत यश मांढरे आणि टेक्निकल टीममध्ये संदेश पिलाने. पहिला चेंडू, राऊंड विकेट. क्रिजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय, अँगल करण्याचा प्रयत्न पण भरपूर बाहेर निघतोय चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड बॉलचा. मग अशी गणेश बारे यांनी सुद्धा एक चांगला उल्लेख केला की व्यासपीठावर सन्मान्य सुनील राणे साहेब उपस्थित आहेत आणि जर ते मैदानाच्या आतमध्ये जर प्रॅक्टिस करायला गेले तर लवकर ते आऊटसुद्धा होणार नाही आणि म्हणूनच त्यांनी तिथे थांबवलं आहे. कारण आपल्या काळातले उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज ही ख्याती राहिली सन्मान्य सुनील राणे साहेबांची. चेंडू कव्हर्समध्ये खेळायचा होता, आउटसाइड एज घेऊन चेंडू जातो जो बॅकवर्ड पॉईंटला, क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे जवळपास. एक धाव कंप्लीट करून दुसऱ्यासाठी दोन्ही फलंदाज आपला क्रीज सोडतायत. 2 धावा कंप्लीट या चेंडूवर आणि 2 धावेने प्रथमेशने खातं उघडले स्वतःचं. एकूण धावसंख्या धावफलकावर 3. पाठलाग करायचा तो 60 धावांचा प्रतिशत कामागे 15 धावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बॅटिंग करावी लागेल. आणि जशी फलंदाजी अजय रांजणेने केली खास करून शेवट षटकामध्ये त्याला उत्तर द्यावं लागेल या फलंदाजांना. राऊंड विकेट आशिष.
हो, टायमिंग होत नाहीये, थोडासा खाली राहतोय, चेंडू मागे जातोय आणि पंचांचा इशारा, घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो बॅटची आतली कड घेऊन, त्यामुळे मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. मागच्या सामन्यामध्ये प्रीतम परबने खूप चांगली बॅटिंग केली, 4थ्या क्रमांकावर येऊन चांगली फलंदाजी केली, सुरुवात चांगली दिली. आघाडीचे फलंदाज खूप लवकर तंबूत परतल्यानंतर निश्चितच खूप मोठी जबाबदारी खांद्यावर होती आणि त्यासाठीच मात्र आता एक षटक कमी झालं आहे. 4 षटकांचा सामना बघायला मिळतोय, त्यामुळे ओपन करण्यासाठी प्रथमेशच्या सोबत तो आलाय. धावसंख्या धावफलकावर 4. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करायचा प्रयत्न, बेसिक टायमिंग होत नाहीये. हे टायमिंग शॉट नेहमीच प्रथमेश पवारच्या बॅटमॅन आपल्याला बघायला मिळतात, जो जास्त ताकद लावत नाही, प्रत्येक चेंडूवर तो टायमिंग करतो, कारण खूप चांगल्या दर्जाचा लेदर बॉल क्रिकेटर आहे. त्यामुळे लेदर बॉल क्रिकेटरच्या माध्यमातून आपल्याला टायमिंग शॉट बघायला मिळतात. तो प्रयत्न होता इथे मात्र प्रथमेश पवारचा हा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या काय माहिती, 4 धावा धावफलकावर. महत्त्वाची लढत आहे, दोन्ही संघांच्या माध्यमातून जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. ओव्हरपिच होता, बॅटर घेतलाय, हाफ बॉल केलं, ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आय मध्ये अजय रांजणे चेंडू कव्हर करतोय, चांगली फेक सुद्धा करतोय. आशिष चेंडू कव्हर करतोय, तोपर्यंत एक धाव या चेंडूवर कंप्लीट केली ती प्रथमेश पवारने. आशिषने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या, जेव्हा समोर स्ट्राईक श्रेयस कदम होता, त्याने तब्बल 3 षटकार ठोकले होते, पण या सामन्यात निश्चित खूप चांगलं कमबॅक. धावसंख्या धावफलकावर 5. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच प्रीतम परब. पुढचा चेंडू, हो, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम राईज, टप्पा पडल्याने चेंडू खूप चांगला टेक ऑफ घेतोय, बीट करून जातो पूर्णपणे तो प्रीतमला. 1 फॉर द ओव्हर. गोलंदाजाला ताकीद दिली आहे, एका षटकातला एका बाउन्सरचा कोटा तुझा झालाय पूर्ण. धावसंख्या धावफलकावर 5. मोठ्या फटक्यांची अपेक्षा निश्चितच आहे मुंबई किंगच्या सर्व सहकार्याने, त्यांच्या संघातल्या खेळाडूंना सुद्धा. हो, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये वेगाने चेंडूच्या खाली येतोय, जज करतोय, जजमेंट चुकलंय त्याचं, त्याला बीट करून चेंडू मागे जातोय. अनिकेत होतं त्या ठिकाणी आणि त्याबरोबर बघतो त्याबरोबर 2 धावा इथे पूर्ण होत आहेत या चेंडूवर. अजूनही धावायचा प्रयत्न, पण बॅकअप त्या ठिकाणी आहे. आणि एकूण धावसंख्या आपण बघतोय एका षटकाच्या जवळजवळ समाप्तीनंतर धावफलकावर आपण बघतोय त्या एकूण 7 धावा. षटकामागे 15 धावा करायच्या होत्या, पण अत्यंत इकॉनॉमिकल आणि त्या कंजूस गोलंदाजी या एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळते, म्हणजे आशिषची खूप चांगली गोलंदाजी केली. या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या, विकेट मिळायला नाही हरकत नाही आहे, पण त्याने मात्र दबाव कायम केला आहे तो मुंबई किंग्सच्या फलंदाजांवर. 18 चेंडू शिल्लक आहेत अजूनही मैदानावर आणि 53 धावांची अजूनही आवश्यकता. या स्पर्धेत आपण बघतो की मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर अजय स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट देऊन आपण प्रत्येक खेळाडूचा इथे सन्मान करतोय. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीरीसाठी प्रत्येकासाठी कॅश प्राईजसुद्धा आहे, रोख रक्कमसुद्धा आहे, त्याचबरोबर आकर्षक चषक आहे, असं स्वरूप तुम्हाला बघायला मिळते. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये 1 लाख, आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये, आकर्षक भव्य दिव्य चषक. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्जन निमेश. मागच्या सामन्यात जवळजवळ 3 विकेट्स काढल्या होत्या गोलंदाजाने. तो गोलंदाज आता मात्र प्रथमेशच्या समोर. हो, दिशेवर नियंत्रण नाही आहे, मागे जातो चेंडू, विकेट कीपर कडून चूक. अजून एक एक्स्ट्रा ॲड होईल धावफलकावर. पंचांचा इशारा वाईड बॉल, त्यामुळे या 2 धावा ताबडतोब राम सावंत इथे मात्र ॲड करतील. एक खूप चांगले गुणसंख्या लेखक, खूप चांगले कबड्डीपटू, क्रिकेटपटू, त्याचबरोबर मैदान पीचसाठी अत्यंत मोलाचं योगदान असं व्यक्तिमत्व आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. राम सावंत समोर एक्झिक्यूट केला, पॅरल स्ट्रोक, टायमिंग शॉट, सिग्नेचर शॉट फ्रॉम प्रीतम परब आणि पंचांचा इशारा षटकार. टाकला चेंडू, ओव्हर पिच भेटला, बॅट खाली भेटला आणि स्ट्रेट बॅटने चांगला
निमेश. ओ व्हाट अ शॉट. आओ देखा ना ताव और बता दिया आते दाल का भाव. 6 रन. विकेट्स काढले होते 3. त्याच्या विरुद्ध हल्ला चढवला प्रीतम परबने. 2 षटकार बॅक टू बॅक. ऑन साइडला प्लेस केलंय. कार्पेट शॉट क्षेत्ररक्षक आयडी मध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करतोय. फेक करतोय तोपर्यंत एक धाव. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो ऑल्सो फ्रॉम आशिष. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर. पाठलाग सुरू होतो म्हणजेच 60 धावेंचा. आणि प्रीतम परबने एक चांगली सुरुवात आपल्या संघाला निश्चितच करून दिली. प्रथमेश पवार सुद्धा मात्र चांगला प्रयत्न करतोय. मध्ये आपण बघतो वैयक्तिक 4 वर तो खेळतोय. प्रीतम खेळतो वैयक्तिक 11 वर. निमेश राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू आहे. बॅटर घेतलाय. कनेक्शन चांगलं आहे. जबरदस्त टायमिंग. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. षटकार होता. त्यापैकी 2 षटकार प्रीतमच्या बॅटमधून आणि 1 षटकार प्रथमेशच्या बॅटमधून. पुन्हा निमेश राऊंड विकेट. प्रथमेशच्या समोर. आय थिंक मॅच बॉल आलाय. मग अशी मी उल्लेख केला की प्रीतम पर वैयक्तिक खेळतो 2 षटकारांच्या मध्ये 15 वर. चांगली बॅटिंग. प्रथमेश पवार आता मात्र निश्चितच पोहोचलाय तो 14 वर वैयक्तिक. 1 षटकार नाही 1 षटकार आणि 2 सिंगल आणि 1 डबल म्हणजे 10 धावा वैयक्तिक. हो चांगला चेंडू होता. लिडिंग एज घेऊन मागे जातोय अमित कोरी. 54 चेंडू कव्हर केला. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इझिली कंप्लीट होतील या चेंडूवर. 2 धावांची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरकते. धावफल करते कोण. 30 धावा. अर्ध लक्ष अर्धा पल्ला गाठलाय. निम्म लक्ष गाठलंय. निम्म लक्ष अजूनही बाकी आहे. 30 धावा अजूनही करायच्या आहेत आणि 13 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंगला प्रथमेश. पुन्हा एकदा निमेश. षटकातला शेवटचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने अटॅक करतोय. क्लीन बॉल. क्लीन बॉल. ऑफ स्टोनच्या बाहेर. थोडासा चेंडू आपण बघितला तर समोर खेळण्याचा प्रयत्न. आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र नवीन फलंदाज नागेश शेट्टी आलाय बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या विकेटसाठी आपण बघितलं पार्टनरशिप प्रथमेश पवार आणि त्याचबरोबर प्रीतम परबमध्ये 30 धावांची झाली आहे आणि अजूनही आता मात्र 12 चेंडूत करायचे त्या 30 धावा. शारिक बॉलिंग मार्कवर. मागच्या सामन्यात गोलंदाजी खूप चांगली केली 4 चेंडूपर्यंत. पण नंतरचे 2 चेंडू चिन्मय कदमने 1 षटकार आणि 1 चौकार मारला होता या शारिकला. आणि गोलंदाजी मार्कवर शारिक जो एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग त्याच्याकडे आहे. पण अशा स्विंग चेंडू गोलंदाजांना किंवा अशा चेंडूला खेळणं अत्यंत अनुभवी असा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजेच प्रीतम परब.
बघायचंय 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 30 धावांची गरज. शारिक जो लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. खोदून काढला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर रबर स्टॅम्प शॉट सीमारेषे बाहेर षटकार. एकवीस धावा 6 चेंडूमध्ये. प्रीतम बरब ऑन स्ट्राईक. ज्यामध्ये आपण 3 उत्तुंग षटकार बघितलेत, एक डबल एक सिंगल. 21 धावांवर तो खेळतोय. अजूनही 24 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. शारिक पहिल्या चेंडूवर एक खूप चांगली सुरुवात या षटकामध्ये केली ती प्रीतमने. दीपक राणेजी आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. गणेश जाधवजी बोरिवली विधानसभेचे महामंत्री. दीपकजी या ना. अरे यार विन. रेश्मा निवळे महिला मोर्चा अध्यक्षा, बोरिवली विधानसभेचे अध्यक्ष माझे मित्र सुरेंद्र गुप्ता हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि अतिशय चुरशीचा असा हा सामना या ठिकाणी दिसतोय. तिसरा ओव्हर सुरू आहे आणि मला वाटते शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाताना दिसतोय. बघूया. एक ऑड बॉलिंग ॲक्शन आहे या ठिकाणी. शारिक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. हो, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. या षटकात आपण बहुतेक सातत्याने थोडीशी खराब गोलंदाजी. जो डाव्या स्टंपवर अटॅक करतोय, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. नागेश बॅक टू द पवेलियन. 55 इशारा वाईट बॉल. वाईट +1. 2 धावा ऍड करूया धावफलकावर. अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. आणि राम मला सांगतात एकूण जे चेंडू शिल्लक आहेत ते मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज. फलंदाजीला नवीन येतो फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावर हितेश विश्वकर्मा. स्ट्रायकिंगला प्रीतम. कॉन्फिडेंटली बॅटिंग सुरू आहे प्रीतम कडून आतापर्यंत मैदानावर. संघाची धावसंख्या एकूण 40 धावा धावफलकावर आहेत 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये. ओ व्हॉट अ शॉट. एक्सलंट टायमिंग. थोडासा मागे थांबला आणि नंतर डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. स्टिल 14 रिक्वायर फ्रॉम द 8 डिलिव्हरी. एक मोठा फटका मारल्यानंतर गोलंदाजावर दबाव तर येतो, पण मला असं वाटतं की गोलंदाजीच्या सोबत जेव्हा त्याच्या समोर जे खेळाडू येतात त्याचे संघ सहकारी येतात तेव्हा त्यांचे टिप्स ऐकण्यामुळे अजून थोडासा दबाव वाढतो. आणि त्याच्यासोबत आता बरेचसे खेळाडू जमा झालेत. अनिकेत येतोय, त्याचबरोबर अमितने सुद्धा काहीतरी कानमंत्र दिलाय. बघायचं कानमंत्र कशा प्रकारे तो इम्प्लिमेंट करणार. कारण चेंडू शिल्लक आहे ते 8 धावा करायच्या. 2ही मैदानाच्या आतमध्ये त्या 14. उपांत्य फेरीमध्ये कुठला संघ इथे सिद्धेश्वर बॉईज बबन टायगरची गाठ इथे मात्र घेणार, कोण त्यांच्याशी 2 हात करणार आणि त्याचं मात्र निश्चितच उत्तर थोड्याच वेळात तुम्हाला मिळणार. 8 चेंडू आणि 14ची गरज आहे.
हो, चेंडू हवेमध्ये आणि हा ट्रॅप होता. हॅलो. ट्रॅप जो रचला होता त्या ट्रॅप मध्ये आपण बघितलं की कॉड बिहाइंड आणि चेंडू जो फ्लाय झाला तो थेट अमित कोहलीच्या हातामध्ये. फलंदाज बाद. गरज आहे. 7 चेंडूमध्ये 14 धावा हव्या आहेत आणि अतिशय रोमांचक अशी ही मॅच या ठिकाणी पाहताना बोरिवली विधानसभेचे आमचे लोकप्रिय आमदार सुनील राणेजी या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मला आठवते आपण जेव्हा डे नाईट टुर्नामेंट केलेली तेव्हा अनेक टेलिव्हिजनच्या भेट आपण दिलेल्या, त्या राणेसाहेबांच्या हस्ते आपण दिलेल्या आणि खूपच रोमांचक स्थितीमध्ये मॅच दिसते. बोरिवली विधानसभेचे महामंत्री नीरव मेहता आमच्यामध्ये उपस्थित आहेत. नीरव, आपका स्वागत है. मेरे मित्र मितेश प्रजापति, 7 बॉल 14 रन चाहिए थे, 8 बॉल 14 चाहिए थे, अभी 6 बॉल वन फॉर द ओव्हर हा कॉल दिलाय पंचांनी, त्यामुळे पंचांशी आर्ग्युमेंट करू नका. एका बाउन्सरची ताकीद दोन्ही पंच देतात गोलंदाजाला, त्यामुळे एका षटकातला बाउन्सरचा कोटा झालाय पूर्ण. 5 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि गरज आहे ती 14 धाव्यांची सामना जिंकण्यासाठी. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आहे. लगेच आपण बिल्डिंगमध्ये आपण चेंजेस बघतोय. अमित कोहली डीप स्क्वेअर लेगमध्ये येतोय. शारिक आहे त्याच्या बाजूला. हितेश कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतोय. रबर क्रिकेट आपण बघतोय फॉर्मॅटमध्ये. सर्व खेळाडू डीपमध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. ओ, टायमिंग जबरदस्त. उंच तर गेलाय. किती लांब गेलाय. हो, देतील त्या 6 धावा, अर्धा डझन षटकार.
अजून एक उत्तुंग ब्लास्ट षटकार. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट इन अ 2 रो. जबरदस्त 2 षटकार आणि जणू काही हे 2 षटकार सामन्याची हवा काढणारे राहिलेत. 2 चेंडू 2 षटकार. जिथे मात्र 14 धावांची गरज होती 6 चेंडूमध्ये, तिथे 2 षटकार ठोकून सामन्यामध्ये काय कमबॅक केलंय हितेश विश्वकर्माने. आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 2 धावांची. 3 चेंडू आणि 2 धावा. एक चेंडू जो बाउन्सर टाकला तो एकमेव चेंडू निर्धाव होता. नंतरच्या 2 चेंडूवर जबरदस्त उत्तर दिलंय तर हितेश विश्वकर्माने बाउन्सरचं उत्तर 2 षटकारामध्ये रूपांतरित केलंय. एसटीच्या मागून प्रशांत अजूनही फिल्डिंगमध्ये काही सेट कर चेंजेस आणतोय. 3 चेंडू अजूनही 2 धावांची गरज. सामना 2 षटकारामुळे पूर्णपणे क्लोज झालाय. पण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळा घडल्या की होतंच नव्हतं सुद्धा झालंय. आणि बघूया इथे मात्र अजय रांजणे कमबॅक करणार का. ऑनशेलला पुल करायचा प्रयत्न, वेस्ट टायमिंग होत नाही. मागे जातो चेंडू, शतशक तिथे आहे. स्वतः गोलंदाज तिथे चेंडू कव्हर करेल. फेक चुकीची राहिली आहे. बॅकअपला तिथे त्या ठिकाणी खेळू आहे. पण एकच धाव. योगेश ऑन स्ट्राईक. पंचांचा इशारा लेग बाईचा. धावसंख्या इक्वल अप, धावसंख्या बरोबरीमध्ये. फक्त एका धावेची गरज आहे. पण ॲडव्हान्टेज असं आहे की 2 चेंडू त्यांच्याकडे आहेत. 2 चेंडू तुम्हाला खेळायला मिळणार आहेत आणि त्याच्यावर त्यांना करायची ती 1 धाव. चेसिंग कंपल्सरी. लगेच आपण बघतोय की फील्डमध्ये चेंजेस. जवळ खेळाडू बोलवले आहेत. फलंदाजी शेजारी वाढलेत. एकदा इथे मात्र करण्यापासून त्याला रोखायचं आहे. योगेश स्ट्रायकिंग एंडला आहे. चला बबन टायगर म्हणजेच सिद्धेश्वर बॉईज आपण सुद्धा रेडी राहायचं आहे सेमीफायनलसाठी. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज. अजय रांजणे समोर. योगेश जो पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाजावर. हो, फटका चांगला आहे. कॉन्फिडन्स शॉट आणि चेंडू सरळ सीमाच्या बाहेर फरार. चौकार. मॅच विनिंग शॉट फ्रॉम योगेश आणि सामना इथे जिंकून थेट उपांत्य फेरीत प्रवेश केलाय तो मुंबई किंग या संघाने. अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. आणि एक खरंच एकदम अटीतटीचा असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि तो सामना या ठिकाणी बोरिवलीचे आमचे लोकप्रिय आमदार सुनील राणेजी यांच्यासोबत